नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आत्ताच नुकतीच आषाढी एकादशी झालेली आहे, चातुर्मास सुरू झालेला आहे. तर विठू माऊलीची आठवण काढून तिला स्मरण करून आजच्या भागाची सुरुवात करूया आणि श्री संत सावता माळींचा अभंग आपण ऐकूया. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. लसूण लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी. अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. बरोबर मित्रांनो, हरिनामासोबत इथे काही भाज्यांची पण आपण नावं ऐकली. या नुसत्या भाज्या नाहीत तर वनौषधी सुद्धा आहेत आणि याच्यापासून औषधी बनतात. फक्त आयुर्वेदाच्याच नाही तर इवन होमिओपॅथीच्या आणि बऱ्याच चिकित्सा पद्धतीच्या औषधी याच्यातून बनतात. तर आजचा आपला विषय हा याच प्रकाराशी निगडीत आहे. तर बघूया आजचा विषय काय आहे. आजचा विषय आहे आयुष मंत्रालय आणि केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद. बरोबर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर आर गोविंद रेड्डी सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. आणि सरांचा मित्रांनो थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो. सर प्रभारी सहाय्यक निर्देशक आहेत केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान वरळी मुंबई येथे. आपण आपलं जे BAMS आहे आयुर्वेदाचार्य आपण हैदराबादमधून झालात. आपण पदवी उत्तर जे शिक्षण आहे आपलं ते मुंबईतून म्हणजेच MD शल्यतंत्र सर्जरीमध्ये आणि PhD शल्यतंत्र ते पण सर्जरीमध्ये RA पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय मुंबई येथून झालं. आपण पुढे DPH देखील केलं म्हणजे डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन चेन्नई येथून केलं. आणि पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जवळजवळ 31 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे. वेगवेगळी क्षेत्र कुठली तर चिकित्सा पद्धती असो, शिक्षक असो, मार्गदर्शक असो किंवा कॅन्सरचा रिसर्च संशोधक असो, अशा वेगवेगळ्या किंवा ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून व्यवस्थापक, तर वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. आणि आपण एक कर्करोग तज्ज्ञ आहेत आणि आपली विशेष रुची क्षारसूत्र या विषयात आहेत. आणि सरांना जवळजवळ 40 पुरस्कार मिळाले आहेत. त्यातले 3 जे पुरस्कार आहेत ते त्यांना विविध राज्यपालांकडून माननीय राज्यपालांकडून मिळालेले आहेत. आणि एक जो पुरस्कार आहे तो माननीय राष्ट्रपती साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. 2016 सरांना राजभाषा कीर्ती पुरस्कार मिळालेला आहे आणि ते पण माननीय आपले जे राष्ट्रपती आहेत तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. आपण 77 शोध निबंध आपण प्रसिद्ध केलेले आहेत. आणि पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्याख्यानांची जर तुम्हाला सांगायचं झालं तर 250हून अधिक आपण व्याख्यानं दिलेली आहेत. आणि आपण PhD गाईड देखील आहात, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता. तर सर तुमचं कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मित्रांनो शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. सर पहिला प्रश्न असा आहे की हे जे आयुष हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आणि आयुष मंत्रालयाविषयी पण आम्ही ऐकलेल्या वृत्तपत्रात वाचतो, तर त्याची थोडक्यात आम्हाला माहिती द्या प्लीज. नमस्कार प्रेक्षको. ओम धन्वंतराय नमः. आणि आज मी आदरणीय सचिव महोदय वैद्य राजेश कोटेचाजी, आदरणीय महानिर्देशक महोदया प्रोफेसर वैद्य रविनारायण आचार्यजी यांचं नमन करते हुए मी आयुष मंत्रालयाबद्दल आणि केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदबद्दल मी थोडंसं सांगणार आहे तुम्ही सगळ्या प्रेक्षकासाठी आणि सगळ्या याच्यासाठी. बरोबर. याच्यामध्ये आयुष मंत्रालयामध्ये जे आयुष AYUSH जे आहे, ए म्हणलं तर आयुर्वेद आहे, वाय म्हणलं तर योगा अँड नॅचरोपॅथी, यू म्हणलं तर युनानी, एस म्हणलं तर सिद्धा, बरोबर, आणि H म्हणलं तर होमिओपॅथी आहे. आणि त्याच्यासोबत अजून एक सिस्टम आहे जे आमची सिस्टम ऑफ मेडिसिन दॅट इज सोहा रिगापा म्हणून ते आमची सिस्टम आहे, ते लेह लडाखमध्ये आहे. बरोबर. हां तसं. आणि हे जे आयुष मंत्रालयाचं अगोदर जे त्याचं डिपार्टमेंट होते, डिपार्टमेंट ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन ISM म्हणून डिपार्टमेंट होते. हे 19
1955 मध्ये. बरोबर. ते त्याचं ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरमध्ये अंतर्गत होते आणि त्याच्यानंतर ते डिपार्टमेंट वेगळा करून डिपार्टमेंट ऑफ आयुष केलेले होते त्याचं नोव्हेंबर 2003 मध्ये. आणि त्याच्यानंतर ते डिपार्टमेंटला टोटली मिनिस्ट्रीचा दर्जा दिलेला आहे आता. ते आता नाव इट इज कॉल्ड ॲज मिनिस्ट्री ऑफ आयुष. सो ते 9 नोव्हेंबर 2014 मध्ये जे स्थापना झालेलं आहे आयुष मंत्रालय. आणि आयुष मंत्रालयाकडे खूप आता पॉवर्स दिलेला आहे. पहिल्यांदा ते मिनिस्ट्री ऑफ स्टेटमध्ये होते. बरोबर. मगर माननीय पंतप्रधान महोदयजी नरेंद्र मोदीजीने आता ते कॅबिनेट आणि MOS दोन्हीचा दर्जा दिलेला आहे. तो मिनिस्ट्री ऑफ कॅबिनेट आहे आणि मिनिस्ट्री ऑफ स्टेट पण आहे, असं दोन हे आहे. आणि आता खूप प्रगती चालू आहे आयुष मंत्रालय. हे भारतामध्ये नाही आहे, आंतरराष्ट्रीयमध्ये पण आयुष मंत्रालयाचा खूप प्रसार आणि प्रचार चालू आहे. बरोबर बरोबर. डॉक्टर रेड्डी, पुढला प्रश्न असा असेल की आयुष मंत्रालयाची उद्दिष्ट काय आहेत, एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आयुष मंत्रालयाचे? आयुष मंत्रालयाचं मेन जे उद्देश आहे आता भारतामध्ये, जे एज्युकेशन कॉलेजेस आहे त्याचं जे स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आयुषचं जे कॉलेजेस आहे त्याचं अपहोल्डिंग अँड स्टँडर्ड्स वाढवण्यासाठी. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते मेडिकल सर्व्हिसेस, प्रोव्हाइडिंग ऑफ द मेडिकल सर्व्हिसेस टू द मासेसपर्यंत कसं पोहोचवा. आणि जसं आता आपण सांगू शकतो PSC आहे, CSC आहे, सब सेंटर आहे, तसं कसं पोहोचू शकतो तसं ते आयुष मंत्रालय खूप वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचं सर्व्हिसेस उपलब्ध केलेलं आहे. आणि तिसरा हे आहे की स्ट्रेंथनिंग ऑफ द रिसर्च काउन्सिल्स. जे रिसर्च काउन्सिल आहे ते रिसर्च काउन्सिलचं खूप सिस्टम्स 5 काउन्सिल आहे, 5 काउन्सिलचं पण स्ट्रेंथन करत आहे. आणि मेन मुद्दा ते काय आहे की कल्टिवेशनचा मेन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे आता भारतामध्ये वनौषधीसाठी. त्याच्यासाठी एक NMPP म्हणून आहे, नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड म्हणून. ते मेडिसिनल प्लांटचं कल्टिवेशन आणि त्यांचं कसं सबसिडीज द्यायचं ते एक आयुष मंत्रालयाचा मेन उद्देश आहे. आणि त्याच्यासोबत ते फार्मकोपी ऑफ इंडियाचं पण ते स्टँडर्ड्स कसं मेंटेन करायचं, तो ड्रगचं सेफ्टी आहे, ड्रग एफिकेसी ते कसं आहे, ते स्टँडर्ड्स कसं मेंटेन करायचं त्याच्याबद्दल ते आयुष मंत्रालय मेन उद्देश आहे. फारच छान डॉक्टर रेड्डी. आपण मध्ये मध्ये स्लाइड्सद्वारा पण डॉक्टर रेड्डी आपल्याला जे सांगतायत त्याचे मुद्देसूद स्वरूप बघतोय. आयुष मंत्रालयाविषयीच अजून सरांकडून जाणून घेऊया की रेड्डी सर, कामाचं स्वरूप कसं आहे, जे फंक्शनल हे आहे तर आयुष मंत्रालयाचं ते स्वरूप असं आहे की 3 कॉम्पोनेंट आहे. बरं. एक एज्युकेशन आहे, एक रिसर्च आहे आणि एक सर्व्हिसेस आहे. बरं. आणि एज्युकेशनमध्ये आता नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन आता रेग्युलेटरी बॉडी आहे. त्याचा अगोदर त्याच्यामध्ये सगळं इन्स्टिट्यूशन्स, जसं नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूशन्स आहे, तसं आहे. तसंच रिसर्च काउन्सिल पण आयुष मंत्रालयाचं अंतर्गतच काम करतो. तसं 5 जे काउन्सिल जसं सांगितले. आणि काय लॅब्स पण आहे, काय ड्रग मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, जसं IMPCL आहे, इंडियन मेडिकल फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड आहे. तसं खूप याचं आपल्याला आयुष मंत्रालयाचं अंतर्गतच काम करत असते. बरं. आणि आपण मित्रांनो स्लाइड्सवर पण बघतोय. आणि कुठल्या त्याचं जे फंक्शन्स आहे, बरं, ते जे फंक्शन्स आहे आयुष मंत्रालयाचं ते मेनली आयुष एज्युकेशन, आयुष सर्व्हिसेस आणि इंटरनॅशनल कॉपरेशन. इंटरनॅशनल कॉपरेशन म्हणलं तर नॉट ओन्ली ते भारतामध्ये, ते पूर्ण जगातमध्ये कसं आपण आयुर्वेदाचा प्रचार प्रसार व्हावा. बरोबर. आणि भौतिक खूपच इन्स्टिट्यूशनमध्ये, खूप युनिव्हर्सिटीजमध्ये तर आंतरराष्ट्रीयवर ते आपला आयुष चेअर आणि आयुष संस्थान जसं पंचकर्म सेंटर्स आहे तसं उपलब्ध आहे. आणि त्याच्यानंतर एक मेन गोष्ट ते आहे ते IEC मटेरियल, दॅट मीन्स इन्फॉर्मेशन एज्युकेशन अँड कम्युनिकेशन जे ॲक्टिव्हिटीज आहे ते ॲक्टिव्हिटीजवर खूपच जास्त प्रमाणे आता जोर देतो आयुष मंत्रालय की
सगळ्या लोकांना माहिती पडलंच पाहिजे की काय खावा काय ना खावा, असं खूपच विषयावर. जसं कोविड आहे, कोविडवर पण खूपच IEC मटेरियल आम्ही हे केले, पब्लिश केलेलं आहे, वेबसाईटवर पण आहे. तर मी सगळ्याच पण हे विनंती करतो की तुम्ही आयुष वेबसाईट आणि CCRचं वेबसाईट आणि आमचं जे इन्स्टिट्यूशन्स संस्थांस आहे त्याचं वेबसाईट तुम्ही पहा. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिसर्च आहे आणि मेडिसिनल प्लांट अँड आयुष आणि वनस्पती आणि औषध त्याच्याबद्दल पण आयुष मंत्रालय खूप काम करत असते. बरं, डॉक्टर रेड्डी सर आपल्याला सांगतायत की वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा सायंटिफिक वेने आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कसा करता येईल किंवा तळागाळात आयुर्वेदाची जी खासियत आहे त्याची जी सेवा आहे ती कशी पोहोचवता येईल, तर त्याविषयी आपण बोलतोय. आणि त्यासाठी खास मिनिस्ट्री पण मिळालेली आहे, आयुष मिनिस्ट्री. तर त्याविषयी सुद्धा जाणून घेऊया सरांकडून. सर, आयुष मंत्रालय कुठल्या संस्थांमार्फत, म्हणजे कुठल्या इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क विषयी थोडंसं आम्हाला सांगा, कुठल्या संस्थांमार्फत काम करतं? तो आयुष मंत्रालयाचं इन्स्टिट्यूशन्स फ्रेमवर्क असं आहे की त्याच्यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे, जसं नॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहे, बरोबर, जसं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिद्ध आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी आहे, ओके, आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आहे, ते महाराष्ट्रामध्ये आहे, ते पुण्यामध्ये आहे. खूप चांगला इन्स्टिट्यूशन आहे ते. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वेगळ्या नॅशनल इन्स्टिट्यूट आहे तसा. आणि त्याच्यासोबत काय योगाचा इन्स्टिट्यूट पण आहे, MDI म्हणून, मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट ऑफ हे. आणि एक RAV म्हणून आहे, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, ते खूप कार्यक्रम करत असते, जसं सेमिनार आहे, वर्कशॉप आहे. RAV दॅट मीन्स ROTP आहे, CME आहे, सेमिनार वर्कशॉपबद्दल खूप काम करते. त्याच्यामध्ये एक गुरुशिष्य परंपरा म्हणून पण ते आयुर्वेद पद्धतीचं पण ते कोर्स चालूच असतो त्याच्यामध्ये. आणि तसंच ते नॉर्थ ईस्टचं पण इन्स्टिट्यूशन्स आहे, 2 इन्स्टिट्यूशन नॉर्थ ईस्टमध्ये पण आहे. आणि त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोहारियापी, जसं मी सांगितलेलं त्याचं नॅशनल इन्स्टिट्यूट आहे, तसं लेह लडाखमध्ये. तसं हे खूपच एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स नॅशनल इन्स्टिट्यूट्स डायरेक्टली आता आयुष मंत्रालयामध्ये आहे. आणि आयुष मंत्रालयाचं अजून दॅट मीन्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाचं जे इन्स्टिट्यूशन्स आहे, वेगळं ठिकाणं चालू करण्यासाठी, वेगळं स्टेटमध्ये पण स्टार्ट करण्यासाठी ते हे करते. बरं. आणि त्याच्यानंतर ते काउन्सिल्स पण आहे, जसं मी सांगितल्याचे 5 काउन्सिल आहे, जसे आयुर्वेदा काउन्सिल आहे, युनानी काउन्सिल आहे, होमिओपॅथी काउन्सिल आहे आणि सिद्धा पण काउन्सिल आहे. तर आपण माहिती घेतोय की आयुष मंत्रालय कसं वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने संस्थाद्वारा शिक्षण करतंय. आणि देशभरात आयुष मिनिस्ट्री, डॉक्टरांनी आपल्याला दाखवायला काही स्लाइड्स पण आणल्या आहेत, माहिती आहे त्यात, बहुत महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. तर ती प्लीज त्याचा फोटो काढून घ्या किंवा ती लिहून घ्या, टिपून घ्या, म्हणजे जेणेकरून कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावर, वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेता येईल. तर पुढचा प्रश्न असा आहे सर की आयुष मंत्रालय पूर्ण देशभरामध्ये कसं शिक्षण देतं, किंवा प्रत्येक स्टेट वाईज काही पॉलिसीज आहेत का किंवा डायरेक्टर्स आहेत का, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. मेनली जे आयुष मंत्रालयामध्ये जे कमिशन आहे आता, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम मेडिसिन आहे, त्याचं अंतर्गत सगळं नॅशनल इन्स्टिट्यूट्स आणि नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहे. आणि सगळं स्टेट गव्हर्नमेंटचं याच्यामध्ये जसे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे, प्रायव्हेट कॉलेजेस आहे, जसं गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये UG कॉलेजेस आहे, PG कॉलेज आहे, काय PhDचा पण आहे. आणि तसंच काय एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहे, जसं 700च्या वर UGचं कॉलेजेस आहे. आणि हर वर्ष कमीत कमी 25,000चं वर ते स्टुडंटचं कॅपॅसिटी, ते स्टुडंट्स डॉक्टरचं हे आहे. आणि 200चं वर आपला PG कॉलेजेस आहे. आणि कमीत कमी 5,500पर्यंत कमीत कमी PG स्टुडंट्स बाहेर पडत असते. आणि तसंच ते प्रॅक्टिस एट नॅशनल लेवल पण आहे, जसं आयुष हॉस्पिटल्स आहे, आयुष हॉस्पिटल्स 4,000चं वर आयुष हॉस्पिटल्स आहे भारतामध्ये. आणि लगभग एक 60,000चं बेडचं आयुष हॉस्पिटल आहे. आणि आयुष डिस्पेन्सरीज पण आहे, आयुष डिस्पेन्सरीज कमीत कमी एक 28,000चं पर्यंत आहे. आणि आयुष प्रॅक्टिशनर्स भारतामध्ये पूर्ण 8 लाख पर्यंत आयुष प्रॅक्टिशनर्स आहे. आणि आयुष ड्रग प्रोडक्शनसाठी जे लायसेन्सेस आहे ते लगभग 8,900चं वर आहे. आणि हे काय रेग्युलेटरी अथॉरिटीज आहे, त्याच्यामध्ये जसे एज्युकेशन आणि प्रॅक्टिस मॅनेजमेंट त्यासाठीच इंडियन सिस्टम ऑफ सेंट्रल काउन्सिल म्हणून ॲक्ट आहे.
बरं. आणि जसे ड्रग कॉस्मेटिक ॲक्ट आहे आणि याचा जे आयुष काउन्सिल्स आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे इन्स्टिट्यूशन्स आहे आयुर्वेदासाठी जास्ती आहे. बरं. आणि हे जे मेन आता मी हे स्लाइड दाखवू शकतो. दाखवूया आपण हे स्लाइडचं. जसं आयुष मिनिस्ट्री आहे, डिफरंट कॉम्पोनेंट्स आहे. बरोबर. जसं हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, रिसर्च आहे, ड्रग आहे, मेडिसिनल प्लांट आहे. जसं हेल्थमध्ये आता सगळ्यांना माहिती आहे ते आयुष्मान भारत, नॅशनल आयुष मिशन, नॅशनल हेल्थ मिशन पण आहे आणि आयुष मिशन पण आहे आणि आयुष गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स पण आहे आणि प्रॅक्टिशनर्स पण आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल्स पण आहे. आणि तसंच एज्युकेशनमध्ये डिफरंट युनिव्हर्सिटीज आहे, 5 आयुष युनिव्हर्सिटीज आहे, स्वतः डीम्ड युनिव्हर्सिटीज आहे आणि 47 सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे. तसंच 11 नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहे आणि ते प्रमाणे रिसर्च काउन्सिल्स मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. रिसर्च काउन्सिलचं पण जे पेरिफेरल इन्स्टिट्यूट्स आहे 100पेक्षा जास्ती इन्स्टिट्यूशन्स आहे आणि जे काउन्सिल्स आहे जे जास्तीत जास्ती कोलॅबोरेटिव्ह वर्क ॲलोपॅथिक सोबत इंटिग्रेटिव्ह सिस्टमवर ते काम करत चालू आहे. आणि ड्रगसाठी पण खूप प्रयत्न चालू आहे आयुष मंत्रालयाचं. ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ते कंट्रोल करतो आणि आयुष फार्मसीज आणि आयुष डिस्पेन्सरीज पण खूपच आहे आणि नॅशनल मेडिसिनल प्लॅन बोर्ड ते मेन महत्त्व ते आता हे करते. आणि त्याच्यानंतर आपण सर्व्हिसेस पण खूप याच्यामध्ये चालू आहे. बरं. फारच छान आपल्याला माहिती मिळालेली आहे. मित्रांनो, आयुर्वेद विषयी आपण बोलतोय किंवा आयुष मंत्रालयाविषयी वेगवेगळ्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्याच्याविषयी बोलतोय. तर इथे वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आपलं स्वागत आहे कार्यक्रमात विश्रांतीनंतर. आणि आजचा आपला विषय आहे, कार्यक्रमाचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा आणि आजचा आपला विषय आहे आयुष मंत्रालय आणि केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद. बरोबर. तर या विषया निगडीत आपण बघूया एक ध्वनी चित्रफीत, थोडक्यात माहिती देणारी एक ध्वनी चित्रफीत. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद म्हणजेच वैज्ञानिक आधारावर आयुर्वेदातील संशोधन हाती घेणं, समन्वय साधणं, निर्माण करणं, विकसित करणं आणि प्रोत्साहन देणं यासाठी भारतातील सर्वोच्च संस्था आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये असलेल्या 30 संस्था आणि नामांकित शैक्षणिक संशोधन संस्थांच्या सहकार्याने या परिषदेचे उपक्रम राबवले जातात. पद्धतशीर संशोधनाद्वारे विविध रोगांवर प्रभावी आणि कमी खर्चाचे उपचार शोधण्यावर या उपक्रमाद्वारे भर दिला जातो. परिषदेच्या संशोधन उपक्रमांमध्ये औषधी वनस्पती संशोधन, औषध मानकीकरण, औषधीय संशोधन, क्लिनिकल संशोधन, साहित्यिक संशोधन यांचा समावेश होतो. या परिषदेविषयी अधिक माहिती देत आहेत आपले आजचे तज्ज्ञ. बरोबर मित्रांनो, आयुष मंत्रालयाविषयी आणि आयुर्वेदमध्ये ज्या चालणाऱ्या घडामोडी आहेत, संशोधन आहे, त्याविषयी आज आपण माहिती घेतोय. आणि आपल्याला माहिती द्यायला आलेले आहेत डॉक्टर गोविंद रेड्डी सर, जे की प्रभारी सहाय्यक निर्देशक आहेत कारी संस्था म्हणजे केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान मुंबई येथे. तर सर, विश्रांतीच्या आधी तुम्ही आम्हाला मंत्रालय, आयुष मंत्रालय कसं शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करतं त्याविषयी सांगितलं. तर आता जसं आपण म्हणतो लर्न अँड सर्व किंवा शिक्षण घ्या आणि सेवा करा, तर सेवा क्षेत्रामध्ये, सर्व्हिस सेक्टरमध्ये देशभरामध्ये आयुष मंत्रालय कसं काम करतं त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. आयुष मंत्रालयाचं जे सर्व्हिसेस आहे ते डिफरंट कंपोनेंट्समध्ये करत असते. बरं. तसं एक नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहे, ते नॅशनल इन्स्टिट्यूटचं सोबत पण करते. बरं. ते त्याचं सर्व्हिसेस पण आहे, हॉस्पिटल्स आहे, त्यांचं नॅशनल इन्स्टिट्यूटचं पेरिफेरल इन्स्टिट्यूट्स पण आहे. तसंच जे रिसर्च काउन्सिल आहे ते रिसर्च काउन्सिलचं पण क्लिनिकल युनिट्स आहे. जसं आमचं मी सांगितलेलं जे काउन्सिलचं 100 युनिट आहे त्याचं क्लिनिकल रिसर्चवर आणि सर्व्हिसेस, हॉस्पिटल सर्व्हिसेस आहे, हॉस्पिटल्स, बेड्स आणि एव्हरीथिंग
याच्यामध्ये आहे. बरोबर. आणि जसे एज्युकेशन इन्स्टिट्यूट जसं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे, बरोबर. त्याच्यामध्ये पण आमचं सर्व्हिसेस चालूच असते. ओके. आणि त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जसं पब्लिक हेल्थमध्ये म्हणलं तर तुम्ही पहा एक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल घ्या, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये पण आमचं आयुर्वेदाचा सर्व्हिसेस आहे. आणि RH रुरल हेल्थमध्ये पण आहे. बरोबर. आणि CSC कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये पण आहे. PSC प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये पण आहे. बरं. आणि इवन सब सेंटर पर्यंत पण आमचं आयुषचं सर्व्हिसेस उपलब्ध आहे. आता आयुष किट पण आहे, हे केलेलं आहे आयुष मंत्रालयाने की स्टेट गव्हर्नमेंट थ्रू और नॅशनल आयुष मिशन और नॅशनल मिशन सोबत ते चालूच आहे. आणि त्याच्यासोबत काय आउटरीच ॲक्टिव्हिटीज पण आम्ही करतो. जसं केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषदचं जे आमचं जे 31 इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये काय काय इन्स्टिट्यूशन मोर दॅन 20 इन्स्टिट्यूशन्स आम्ही आउटरीच ॲक्टिव्हिटीज आहे. जसं ट्रायबल हेल्थ आहे, बरोबर. आयुर्वेदा मोबाईल हेल्थ कॅम्प आहे, जसं रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ आहे, जसं तुम्ही अनेक प्रकारचं हे काय प्रोग्राम शेड्यूल कास्टसाठी असतो. जसं SC/ST म्हणते, त्याला RCH-SSP म्हणते. तसंच एक आम्ही RCH आता आम्ही गडचिरोलीचं याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये केले होते. तर आयुष मंत्रालयाचं एक मोठे प्रमाण आम्ही प्रोजेक्ट घेतले होते. त्याच्यामध्ये आम्ही 30 हॉस्पिटल 30 PSCs प्रायमरी हेल्थ सेंटर एकदम एकदम रुरलमध्ये आहे ते. त्याचं हे आम्ही घेऊन त्याच्यामध्ये आम्ही 9,000 गर्भिणी स्त्रियांचं आम्ही प्रोजेक्ट केलेला आहे. त्याचं पूर्ण आयुर्वेदिकचं औषध आहे आणि त्याच्यासोबत इंटिग्रेटिव्ह सिस्टम त्याचं ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये आमचं आयुष मेडिसिन्स ते देऊन त्याचं आम्ही रिझल्ट्स पाहिलेला आहे. त्याचं आता स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस चालू आहे. त्याच्यामध्ये भरपूर चांगला फायदा झालेला आहे आणि पेशंटचं डोर टू डोर आम्ही सर्व्हिस दिलेलं आहे. त्याचं ते बहुतेक ते नक्सलाइट एफेक्टेड एरिया आहे, तरी पण आमचं डॉक्टर्स आणि आमचं जे MTA आणि आमचं जे स्टाफ आहे ते सगळं खूप काम निष्ठा करून त्याचं काम केलेलं आहे. त्यांचा रिझल्ट पण एकदम चांगला आला आहे. फारच छान सर. आणि यावर एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया आपण. साईनीताजींचा फोन आहे, तर तुमच्या मुद्द्यावर आपण पुन्हा येऊया. ग्रासरूट लेवलवर कसं काम करते त्याच्यावर. साईनीताजी नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझा पहिला मुख्य प्रश्न असा आहे की सामान्यांच्या मते आयुष्य म्हणजे मानवी आयुष्य दर्जेदार होण्यासाठी आयुष्य मंत्रालय आहे का? आणि तो जर बरोबर असेल, कारण मला शीर्षकावरनं काही कल्पना आली नाही, तो जर बरोबर असेल तर मग दुसरा प्रश्न माझा असा आहे, मुंबई महानगराच्या उपनगरांमध्ये अनेक कुटुंबांकडे लागतील ते सगळे निकष, म्हणजे त्याला काय म्हणतात, शेंद्री रेशन कार्ड, आधार कार्ड सगळं असून त्यांना आयुष्यमान भारतची परिपूर्ती काही मिळत नाही. आणि वॉर्ड ऑफिसमध्ये गेलं तर ते सांगतात की 11च्या जनगणनेत तुमचं नाव नव्हतं. आता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की फक्त करती लोकसंख्या घरी असते, त्यामुळे जनगणनेत नाव येणं कठीणच आहे. तर करती लोकसंख्या बाहेर असते, घरी फक्त अंध, अपंग, अल्झायमर झालेले असतात. त्यामुळे मग आता म्हणजे त्यांना ते नाहीच मिळणार का? आणि दुसरे 2-3 उपमुद्दे ह्याला असे आहेत, दर्जेदार आयुष्य होण्यासाठी अन्न पदार्थातील भेसळ, बोगस डॉक्टरांवर कारवाई आणि तरुणांमधली वाढती व्यसनाधीनता, याच्यासाठी आयुष्य मंत्रालय काही करणार आहे का? धन्यवाद. धन्यवाद साईनीताजी. तर साईनीताजींचा पहिला प्रश्न थोडा स्पीडमध्ये बोलत असल्यामुळे आपल्याला कळला नाही. तर दुसरा प्रश्न जो कळलेला असा आहे की मुंबई आणि उपनगरामध्ये जे आपण आता तुम्ही सर्व्हिसेस सांगितल्या जे आयुष मंत्रालय देते, तर त्याविषयी काय काय सेवा ग्रासरूट लेवलवर आहेत किंवा वेगवेगळी जी रेशन कार्ड धारक आहे तर त्यांच्यासाठी काय काय सोयी सुविधा आहेत ते एक त्यांना हवंय. आणि दुसरं की जे बोगस डॉक्टर आहेत किंवा इतर गोष्टींवर रेग्युलेटरी असं काही आहे का, तर असा त्यांचा प्रश्न आहे. धन्यवाद मॅडम. त्यासाठीच आम्ही हे आयुष मंत्रालयाचं जे स्टेट गव्हर्नमेंटचं जे डायरेक्टरेट आहे त्याच्यावर खूप पब्लिक हेल्थमध्ये पण काम करतच असते. त्याचं PSCचं आणि जसं थाना डिस्ट्रिक्ट आणि कल्याण, डोंबिवली, तसं तिथे पण आमचं जे हॉस्पिटल्स आहे, रुरल हॉस्पिटल्स आहे, ते येतेच बोला. रुरल हॉस्पिटल्स आहे, तसं त्याच्यामध्ये आमचं सेवा उपलब्ध आहे. काय मेडिकल कॉलेजेस आहे, काय प्रायव्हेट कॉलेजेस आहे, जसं नालासोपारामध्ये आहे, जसं डोंबिवलीमध्ये, जिथे जिथे आमचं जे PSCs आहे, जे रुरल हेल्थ हॉस्पिटल्स आहे, त्याच्यामध्ये आयुर्वेदाचं उपलब्ध आहे. आणि जे बोगस डॉक्टरसाठी ते सगळं
त्याचा सपरेट एक आमचं इंडियन काउन्सिलचं हे आहे इथं मुंबईमध्ये. बरं. ते तिथे तुम्ही अगर काय बोगस कंप्लेंट्स अगर असल्या तर तुम्ही डायरेक्ट त्यांचा संपर्क करू शकतो, तुम्ही नोंदणी करू शकतो, त्याच्यावर एन्क्वायरी होईल आणि त्याचा हे करू शकतो. आणि तरी पण ते आमचं जे काउन्सिल आहे जे दॅट मीन्स जे स्टेट गव्हर्नमेंटचं जे बोर्ड आहे ते बोर्ड आपल्याला ते स्वतः एन्क्वायरी करते. बरं. आणि वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते राऊंड अप करून हे करते डॉक्टरचं ते बोगस डॉक्टरचा ते ऑलरेडी ते कार्यक्रम चालूच असतो त्यांचा नाही. ओके, फारच छान. साईनीताजी, आपण चांगला प्रश्न विचारला आणि आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये मध्ये मध्ये ज्या विशेष करून स्लाइड्स दाखवतोय जेणेकरून तुम्ही टिपून घेऊ शकता वेगवेगळ्या संकेतस्थळ आणि वेगवेगळ्या ज्या संस्थांची नावं आहेत आणि त्याच्याद्वारे अजून तुम्हाला माहिती मिळू शकते. आणि रेड्डी सर, तुम्ही सांगत होतात की जे पेरिफेरीला जी सेवा देतात, गडचिरोलीचं तुम्ही उदाहरण दिलं, तर मध्ये आपल्याला फोन आला त्याच्यामुळे वेगळं वळण घेतलं. आपण पुन्हा त्या मुद्द्याकडे येऊया आणि त्याविषयी थोडा तो मुद्दा कंप्लीट करणार. ते जसं आम्ही सांगितलेलं आहे, जसं रुरल हेल्थमध्ये रुरल हॉस्पिटल्स आहे, RH मध्ये, PSCमध्ये जसं आहे. आता आपण हे स्लाइड मी दाखवत आहे की हे आयुष अँड पब्लिक हेल्थ सिस्टम कसं आहे ते हे स्लाइडचं ते ग्राफ मी दाखवायचं हे करतो. ओके, तो हे स्लाइड दाखवा तुम्ही. चालेल. आणि हे आयुष सिस्टमचं जे आता ॲलोपॅथिक जे हॉस्पिटल्स आहे त्याच्यामध्ये 43,000 हॉस्पिटल्स आहे. बरं. तो त्याचं PSC मध्ये तो 11,000 PSC मध्ये आयुषचं सेवा उपलब्ध आहे. ओके. हां, तसं CSC आहे, तसंच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आहे. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये मोर दॅन 500 डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये आयुषचं उपलब्ध आहे. आणि स्टँड अलोन ओनली आयुष फॅसिलिटीज पण आहे. जसं डिस्पेन्सरीज आहे 27,000 पेक्षा जास्ती, आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आणि आहे आणि सब सेंटर्स आहे, आणि मोर दॅन 60,000 ऑलरेडी मी सांगितलेलं आहे बेड्स पण अवेलेबल आहे. बरोबर. तसा. बरं. डॉक्टर रेड्डी, आणि आम्हाला सांगा की मुख्य धारेमध्ये म्हणजे मेन स्ट्रीम मध्ये आयुष चिकित्सा पद्धतींना आणण्यासाठी आयुष मंत्रालय काय काय करतंय त्याविषयी कृपया थोडं प्रकाश. जे भारतामध्ये आयुष मंत्रालयाचं जे मेन स्ट्रीमिंग ऑफ आयुष टू मासेस, त्याच्यामध्ये जे नॅशनल हेल्थ पॉलिसी 2017 जे आलेल्या पॉलिसीमध्ये ते त्यांचा इम्प्लिमेंट करून आयुष मंत्रालयाचं पूर्ण दॅट मीन्स पब्लिकसाठी, मासेससाठी तो इंटिग्रेशनमध्ये जसं नॅशनल आयुष मिशन आहे, आयुष्मान भारत आहे, आणि NPCCDs प्रोग्राम आहे. हे मेन इम्पॉर्टंट आहे. जे आमचं जे आयुष मंत्रालय आणि CCRSने एक NPCCDsचा प्रोग्राम केलेला आहे. ते 3 स्टेटमध्ये केलेला आहे, एक राजस्थान आणि एक गुजरात आणि एक बिहारमध्ये. त्याच्यामध्ये मेनली नॉन कम्युनिकेबल डिसीज जसं कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, तर त्यासाठीच करून त्याचं एकदम चांगला आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे. त्याच्यामध्ये कसं हेल्थ सर्व्हिसेस पण आहे, त्याच्यामध्ये रिसर्च पण आहे, दोन्ही एकत्र करून हे केलेलं आहे. जसं ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आउटरीच ॲक्टिव्हिटीज, जसं ट्रायबल हेल्थ प्रोग्राम आहे, तसं ते मेनली खूपच प्रोग्राम्स आम्ही राबवलेले आहे तसे. आणि त्याच्यासोबत क्रिएशन ऑफ दी आयुष फॅसिलिटीज तो प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये आहे, आणि आयुष मंत्रालय खूप करून ते ट्रेनिंग प्रोग्राम्स पण राबवते. जसं मी ऑलरेडी सांगितलं राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ जे करते तसं प्रोग्राम्स फॉर द ANMs आणि वुमेन हेल्थ वॉलंटरीज जसं आशा वर्कर्स आहे, आशा वर्कर्ससाठी पण खूप प्रोग्राम्स आहे. आणि इवन काय काय याच्यामध्ये मेडिकल ऑफिसरसाठी पण आम्ही खूप ROTP CMEs करत असतो आयुष मंत्रालयातर्फे. डॉक्टर रेड्डी आपल्याला सांगता आहेत की आयुष मंत्रालय कसं काम करतं, कसं सिस्टमॅटिकली एका रचनाबद्ध पद्धतीने कार्य करतं. म्हणजे शिक्षणाची पायरी आपण चढली, सेवेची पायरी चढली, आता तिसरी पायरी संशोधनाची आहे. तर सर, तुम्हाला असा प्रश्न आहे की संशोधन क्षेत्रामध्ये आयुष मंत्रालय आणि ज्या आयुष चिकित्सा पद्धती आहे ते कसं संशोधन करतात ते कृपया आमच्या मित्रांना सांगा. हे संशोधनमध्ये आता मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आयुष मंत्रालयाचं अंतर्गत एक 5 काउन्सिल आहे. बरं. जसं केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद आहे आयुर्वेदासाठी, जसं योगा आणि नॅचरोपॅथीचं पण काउन्सिल आहे. बरं. तसं युनानी मेडिसिन सिस्टमचं पण काउन्सिल आहे. आणि एक सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन
सिद्धा म्हणून आहे. बरं. ते तामिळनाडूचा एक दक्षिण सिद्धा दक्षिण भारतमध्ये सिद्धा सिस्टम आहे त्याच्यासाठी, आणि एक होमिओपॅथी पण साठी पण आहे. बरं. ते काउन्सिल्स मेनली त्याच्यावर काम करते. त्याचं स्टँडर्ड्स, त्यांचं क्लिनिकल ट्रायल्स तसं करून ते सर्व्हिसेस आणि रिसर्च बरोबर. दोन्ही पण करत असतो हे काउन्सिल्स. ओके. रेड्डी सर, आणि मगाशी जसं आपण सुरुवात केली तसं जी वनौषधी निर्मिती आणि त्याचं नियंत्रण याविषयी आपलं जे मंत्रालय आहे ते काय करतं? आम्ही काहीतरी NMPB असे शॉर्ट फॉर्म पेपरात वाचतो, तर त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. हे आयुष मंत्रालयाचं अंतर्गत एक नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड म्हणून आहे. ओके. ते मेडिसिनल प्लांट बोर्डचं जे मेन कर्तव्य आहे जे कल्टिवेशन बरोबर. आणि ड्रग, वनस्पती आणि औषधीचं बरोबर. उत्पादन आणि याच्यासाठी हो हो. याच्यासाठी मेडिसिनल प्लांट बोर्डचं खूप कार्यक्रम आहे. जसं ते स्टेट लेवल पण आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला पण आहे आणि सेंट्रल लेवल पण आहे. हो हो. त्याचं ते खूप सबसिडीज पण देते हां, हां. प्लांटेशनसाठी. आणि तसंच आमच्या काउन्सिलमध्ये पण जे काय संस्था आहे, बरोबर. काय पेरिफेरल इन्स्टिट्यूट्स आहे, जसं पुणे, राणीखेत आहे, इटानगर आहे, झांसी, लेह लडाख, ये एथनोबॉटॅनिकल सर्वेस आणि याच्यावर काम करतेच आहे. आणि त्याचं सर्वे प्रोग्राममध्ये पण आमचं इवन बँगलोर, गुवाहाटी, इटानगर, झांसी आणि राणीखेत आहे. याच्यामध्ये आम्ही मी हे सांगू शकतो की मोर दॅन 1 लाख हर्बेरियम स्पेसिमेन्स आम्ही प्रिझर्व करून ठेवलेला आहे. अरे वा, छान. आणि 2800 वर आम्ही म्युझियम स्पेसिमेन्स आहे आमच्याकडे. असं खूप आम्ही याचा पब्लिकेशन्स पण करतो आमचं, आणि कल्टिवेशन पण करतो. आमचं जे काउन्सिलमध्ये कमीत कमी 70 एकरचं पेक्षा जास्ती लँडवर डिफरंट स्पीसीस, डिफरंट वनौषधीचं ते आम्ही कल्टिवेशन करतो. आणि याचा पेपर पण आम्ही पब्लिश केलेला आहे. रिसर्च पेपर्स पण पब्लिकेशन 150च्या वर पेपर्स आम्ही पब्लिश केलेला आहे. आणि सर, तुम्ही केंद्रीय आयुर्विज्ञान जी संस्था आहे, आयुर्वेद अनुसंधान संस्थान मुंबई, याचे तुम्ही प्रभारी सहाय्यक निर्देशक आहात. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये साधारण 2 दशकाहून अधिक सरांनी 22 वर्ष जवळजवळ काम केलेलं आहे. तर हे CCRAS आता आम्ही स्लाईडमध्ये बघितलं, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा की काय आहे CCRAS? ये है आयुष मंत्रालयाचं अंतर्गत एक सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस म्हणून आहे. जे आमचं पूर्ण 31 इन्स्टिट्यूटचं मेन संस्था आहे. बरं. ते दिल्लीला आहे. ते एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अपेक्स बॉडी आहे. हो. त्याचं मेन आहे की ते फॉर्म्युलेशन अँड कोऑर्डिनेशन आणि डेव्हलपमेंट अँड प्रमोशन ऑफ दी रिसर्चमध्ये सायंटिफिक लाईनवर कसं आयुर्वेदाला आणायचा, ते मेन आहे. आणि त्याचा मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये आमचा माननीय महानिर्देशक महोदया प्रोफेसर वैद्य रविनारायण आचार्य सरांनी ते आता मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यांनी खूप ॲक्टिव्हली आता आमचं जे CCRAचं कार्यक्रमला राबवताच आहे. खूप प्रोजेक्ट्स आहे, खूप काय हॉस्पिटलचं NABL करायचं, NABH करायचं, आणि काय खूप प्रोजेक्ट्स घेत आहेत डिफरंट याच्यामध्ये. तसंच आम्ही काय प्रोजेक्ट्स आणि हेल्थ सर्व्हिसेसमध्ये पण आहे, काय प्रोजेक्ट्स आणि रिसर्चमध्ये आहे. तसं 2 कंपोनेंट आमचा CCRASमध्ये चालूच असते. आणि त्याच्यामध्ये मेनली आम्ही जे रिसर्च करतो ते मेडिसिनल प्लांटवर रिसर्च करतो, ड्रग स्टँडर्डायझेशनवर आहे, फार्माकोलॉजिकल रिसर्च आहे, काय क्लिनिकल रिसर्चमध्ये आहे, काही लिटररी रिसर्चमध्ये, डॉक्युमेंटेशनमध्ये पण आहे. जे रेअर बुक्स असतो त्याच्यावर पण आमचा जे कार्यक्रम चालूच असतो. आणि काय पब्लिश करतो, काय तालपत्र ग्रंथ आहे तसा लिटररी रिसर्चमध्ये तसा. आणि तसंच आम्ही डाएटवर न्यूट्रोस्टिकलवर पण रिसर्च चालू आहे. आणि काय कॉस्मोटिकवर पण आमचं जे रिसर्च चालूच असतो. छान छान. तसंच आमचं जे टोटल 31 इन्स्टिट्यूशन्स आहे, हे पाहू शकतो, हे स्लाईड पाहू शकतो तुम्ही. ते याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये आम्ही कम्प्लीट ऑल ओव्हर इंडियामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स, वेगवेगळ्या ठिकाणं आहे. आणि टोटल 31 इन्स्टिट्यूशन्स आहेत. ते इन्स्टिट्यूशनचं वेगवेगळं मॅन्डेट आहे. एक इन्स्टिट्यूशनला एक मॅन्डेट दिलेलं आहे. जसं आता मुंबईचे इन्स्टिट्यूट सेंट्रल मीन्स आमचं जे इन्स्टिट्यूट आहे
ते त्याचा आम्हाला कॅन्सरचं मॅन्डेट दिलेलं आहे. तसंच बाकी जसे कार्डिओवॅस्क्युलर बार आहे दिल्लीला, तसं पंचकर्मा आहे आमचं, जे एक पंचकर्म स्पेशलाइज्ड पंचकर्माचं आमचं चतुर्थीमध्ये आहे नॅशनल इन्स्टिट्यूट म्हणून. खूप नॅशनल इन्स्टिट्यूट्स पण आहे तसं. आणि त्याच्यामध्ये आम्ही रिसर्चचं पॉलिसी पण लागू केलेलं आहे 2015 पासून. त्याच्यामध्ये इंट्राम्युरल रिसर्च आहे आणि कोलॅबरेटिव्ह रिसर्च आहे. कोलॅबरेटिव्ह रिसर्चमध्ये नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल आणि ग्लोबलमध्ये आपण कोलॅबरेटिव्ह रिसर्च करतो आम्ही. आणि त्याच्यासोबत कोलॅबरेटिव्ह रिसर्च विथ इंडस्ट्री. तो इंडस्ट्रीमध्ये पण खूप आम्ही हे कार्य करत असते आम्ही. आणि त्याच्यासोबत काय एरियामध्ये आम्ही जास्त काम करतो. जसं आम्ही आता सांगितलं गडचिरोलीचं रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थवर खूप काम केलेलं आहे आम्ही. आणि तसंच मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर आहे, जसं लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहे, जसं डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, कॅन्सर आहे. ते कॅन्सरवर पण खूप काम आमचं चालू आहे. ते मुंबईच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॅन्सरचं आम्ही अगदी खूप कोलॅबरेटिव्ह वर्क चालू आहे आमचं. टाटा मेमोरियल, ॲट्रॅक आणि वेगळ्या इन्स्टिट्यूटसोबत आमचा कार्यक्रम चालला आहे. आणि आम्हाला काय कामासाठी काय रिसर्च झाल्यानंतर जे पेटंट्स भेटतो, ते पेटंट्स पण आम्हाला काय ग्रँट झालेलं आहे. आम्ही पेटंट्स फिल करतो. पेटंटचं आम्ही एक 18 पेटंट आमचा काउन्सिलला भेटलेला आहे. आणि आम्ही अजून एक 19 पेटंट्स फिल्ड केलेलं आहे. आणि काय टेक्नॉलॉजी आम्ही ट्रान्सफर पण केलेला आहे ते इंडस्ट्रीसाठी. तो इंडस्ट्रीसाठी याच्यासाठी केलेलं आहे की त्याचं रॉयल्टी भेटतो आम्हाला. तो त्याचा रॉयल्टी आम्हाला भेटत आहे. तसंच आम्ही काय मेजर इन्स्टिट्यूट्स आहे, कुछ ॲक्टिव्हिटीज आहे. जसं मी सांगितलं क्लिनिकल रिसर्च आहे, मेडिसिनल प्लांट रिसर्च आहे, ड्रग स्टँडर्डायझेशन आहे, आणि फार्माकोलॉजिकल रिसर्च आहे, लिटररी रिसर्च आहे, आणि काय कोलॅबरेटिव्ह वर्क आहे. कोलॅबरेटिव्ह आम्ही येस ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूटमधून, आणि काय टाटा ॲट्रॅक, जसं CSIR, ICMR त्याच्यासोबत आम्ही करत असतो. आणि मेजर कोलॅबरेशन्स आहे आणि इंटरनॅशनल कोलॅबरेशन्स पण आहे. काय जर्मनीच्या युनिव्हर्सिटीज आहे, आणि जसं लॅटवियाचं आहे, आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट USA मधून आता आम्ही कॅन्सरचं बद्दल आमचं कोलॅबरेशन चालूच आहे त्याच्यामध्ये. तसं खूप वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनचं सोबत, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी सोबत आम्ही कोलॅबरेटिव्ह रिसर्च चालूच असतो. आणि तसं जसं मी इंटरनॅशनलला सांगितलंय, इंटरनॅशनलवर आता चॅरिटी युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही एक स्टडी केले होते ऑस्टिओ आर्थरायटिसचं. त्याचं पण खूप चांगलं रिझल्ट, आणि तिथे ते जर्मनीमध्ये केले होते आम्ही. तसं खूप प्रकार आणि खूप सेवा पण आहे. आमचं काय पंचकर्मा सेंटर्स पण आहे देशविदेशामध्ये. फारच छान. आणि मित्रांनो, भारताने जगाला बरंच काही दिलेलं आहे. शून्य म्हणा, योगा म्हणा, आयुर्वेद म्हणा, किंवा सिद्ध औषधी म्हणा, किंवा होमिओपॅथीसुद्धाचा प्रचार प्रसार भारतामध्ये भरपूर झालेला आहे. तर आणि पूर्ण जगामध्ये, अख्ख्या जगामध्ये फक्त एकच असा आपला भारत देश आहे ज्याच्या नावाने एक महासागर आहे, ओशन. बाकी कुठल्याही, ज्याला आपण हिंद महासागर म्हणतो किंवा इंडियन ओशन, बाकी कुठल्याही प्रगत देशांच्या नावाने पण एखादा ओशन असा नाही. आपल्या भारताने ते नाव कमावलेलं आहे. तर मित्रांनो, इथे मला महेंद्र कपूरजींचं ते गाणं आवडतं, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. बरोबर मित्रांनो, इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण चर्चा करतोय आयुष मंत्रालय आणि आयुर्वेदामध्ये चाललेल्या संशोधनाविषयी. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर R. गोविंद रेड्डी सर, जे की प्रभारी सहाय्यक निर्देशक आहेत केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान मुंबई येथून. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदामध्ये हजारो औषधी सांगितलेल्या आहेत. तर सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की नवीन अशा, या व्यतिरिक्त नवीन अशा औषधींची निर्मिती म्हणा किंवा प्रमाणीकरण, ज्याला आपण स्टँडर्डायझेशन म्हणतो, असं काही CCRAS ने केलं आहे का? त्याविषयी सांगा. अगदी आमचं CCRAS ने खूप ड्रग स्टँडर्डायझेशन आणि सेफ्टीबद्दल खूप काम केलेलं आहे. बरं. आमचं प्रत्येकाचं हे आहे की आमचं काय इन्स्टिट्यूशन्स ते स्पेसिफिकली त्याच्यासाठीच आहे. बरोबर. ते ओनली ड्रग स्टँडर्डायझेशन करते. जसं एक चेन्नई आहे, ते पण मोठे इन्स्टिट्यूट आहे. कलकत्ता आहे, पटियाला आहे,
हो, हो. ग्वालियर आहे बरं. आणि चतुर्थी हो, हो. आहे. ते मेन याच्यामध्ये सगळं याच्यामध्ये ड्रग स्टँडर्डायझेशन, ड्रग सेफ्टी, ड्रगचं एफिकसी बरोबर. याच्याबद्दल आणि त्याचा मायक्रोबियल लोड, हेवी टॉक्झिन्स काय आहे का, मेटल्स आहे का, बरं. पेस्टिसाइडल रेड्युस्ड आहे का, बरं. त्याचं खूप प्रमाणात ते ॲफ्लोटॅक्सिन्स आहे का, बरोबर. त्याच्याबद्दल ते आमचा काउन्सिल काम करत आहे. बरं. काउन्सिलचं जे इन्स्टिट्यूशन्स आहे ते करत आहे. बरं. आणि त्याच्याबद्दल काय डेव्हलपमेंट पण, ड्रग डेव्हलपमेंट पण आयुष मंत्रालयाने केलेलं आहे. जसं आयुष 82 म्हणून आहे ते अँटी डायबेटिक्ससाठी, आयुष SG आहे ते रुमॅटॉइड ऑर्थासाठीच आहे, बरं. आयुष मानस म्हणून आहे मेंटल रिटार्डेशनसाठी, बरं. जसं आयुष QL2C हे खास करून ते इम्प्रूव्हिंग ऑफ द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ द कॅन्सर पेशंट्सवर आम्ही याचं हे औषधांचा वापरून याचा प्रोजेक्ट केलेला आहे आम्ही. बरं. जसं बँगलोर आणि जयपूर आणि दिल्लीवर बरं. ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसमध्ये आम्ही याचं क्लिनिकल ट्रायल केलेलं आहे आणि याचं रिझल्ट्स पण एकदम चांगला आहे छान. तसं. आणि आयुष रसायन A आणि B म्हणून जे जिरॅट्रिक हेल्थसाठी, हो, हो. जिरॅट्रिक हेल्थसाठी पण आम्हाला खूप काम केलेलं आहे. हो, हो. आमचं त्याच्यासाठी आम्हाला प्रेसिडेन्शियल अवॉर्ड पण भेटलेला आहे आमचं CCRSमध्ये. हां, हां. आमचं जे प्रोफेसर KS दिमान सर होते तर ते सराला ते जिरॅट्रिक हेल्थवर आम्हाला राष्ट्रपतीचा अवॉर्ड भेटलेला आहे. हो. आणि त्याच्यानंतर काय काय आम्ही आउटरीच ॲक्टिव्हिटीजमध्ये जे करतो त्याचं काय फ्लोक्लोर क्लेम्समध्ये, बरं. ते फ्लोक्लोर क्लेम्समध्ये काय विशेष आम्ही औषधांचा पण आम्ही ट्रायल्स केलेला आहे. जसं C1 ऑइल आहे बरोबर. ते वुंड हिलिंगसाठी, हो, हो. ते पण त्याचं एक भुवनेश्वरवरून हे केलेलं आहे. महत्त्वाची आणि औषधं आहेत. PJ हां, हां, आणि डेंग्यू फिवर पण आहे त्याच्यामध्ये पण आमचं ते आयुष PJ7 म्हणून आहे, आयुष M3 आहे मायग्रेनवर, जे आयुष SL आहे फायलेरिसिसवर, बरोबर. आयुष A दॅट इज अ ब्रॉन्कियल अस्थमासाठी आहे. तसं खूप औषधांचं आम्ही हे केलेलं आहे. आयुष 64 खास करून सांगतो की आयुष 64 ते अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी आहे. बरं. तो मलेरियाचं जे पॅन्डेमिक झालं त्या टायमाला पण एपिडेमिकमध्ये पण या मलेरियाचं वापरलं झालं. आता COVID-19 जे आहे पॅन्डेमिकमध्ये बरोबर. आयुष 64चा खूप उपयोग केलेला आहे आम्ही. आणि छानच. आम्ही खूप याचं क्लिनिकल ट्रायल्स केलेलं आहे. बरं. आणि त्याचं स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसमध्ये ते माइल्ड अँड मॉडरेटमध्ये खूप अत्युत्तम त्यांचं रिझल्ट्स आहे. ते खास करून आम्ही ॲलोपॅथिक मेडिकल कॉलेजेसवरच आम्ही याचं ट्रायल्स केलेलं आहे आणि त्याचा पेपर पण आम्ही पब्लिश केलेला आहे. आता खूप लोक याचं फीवर, कफ, कोल्ड, स्नीझिंग याच्यासाठी आयुष 64 वापरू शकतो. जसं आयुष गुटी आहे ते पण बरं. कफ कोल्डसाठी आहे, आयुष 56 आहे त्याचं एपिलेप्सीसाठी आहे. बरं. असं अनेक औषध आम्ही इथे आम्ही केलेलं आहे. हो, हो. आणि काय औषध आम्ही व्हॅलिडेट पण केलेलं आहे. बरं. जसं शास्त्रोक्त जे औषध आहे, क्लासिकल आयुर्वेदिक ड्रग्स आहे, हां, हां. त्याचं पण आम्ही व्हॅलिडेट करतो. आम्ही मोर दॅन 150 फॉर्म्युलेशन्स आम्ही एक 36 डिसीज कंडिशन्सवर आम्ही कंप्लीट केलेलं आहे. आणि काय औषध अजून चालूच आहे त्यांचं, त्याप्रमाणे आम्ही याच्यासाठी हे करत आहे. बरं. सर, शेवटची 5 मिनिटंच उरलेली आहेत, तर तुमच्या आवडीचा, रुचीचा असा जो विषय आहे की क्षारसूत्र आणि त्याच्यात जे संशोधन चालू आहे त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. क्षारसूत्र हे मेन आमचा याचं आयुर्वेदामध्ये मेडिकेटेड थ्रेड आहे. बरं. ते याच्यामध्ये ॲनल फिस्टुलास आहे, पायल्स आहे, फिशर आहे, बरं. ब्रेस्ट ॲप्सेस आहे, तो सायनसेस आहे, याच्यामध्ये आम्ही वापरत असते. आणि याच्यामध्ये काय क्षारसूत्राचं 99% तुम्हाला रिझल्ट्स आहे. बरं. आणि त्यांचा रिकरन्स रेट इज व्हेरी व्हेरी लेस. बरं. आता जर आधी तुम्ही कम्पेअर केलं तर ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाच्यामध्ये जसं फिस्टुलेक्टमी जे करते त्याच्यामध्ये भरपूर रिकरन्सेस आहे. ओके. जसं हे क्षारसूत्रामध्ये खूपच रिकरन्स रेट कमी आहे. हो. आणि मिनिमल पेन आहे आणि मिनिमल कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, व्हेरी लेस प्राईसमध्ये तुम्हाला. आणि तुम्ही डे टू डे तुम्ही वर्क करू शकतो क्षारसूत्र ट्रीटमेंटसोबत. हो, हो. आणि त्याचं आम्ही एक आता CCRS आणि कॅरी दिल्ली आणि IIT दिल्ली हे करून एक ऑटोमेशन ऑफ द क्षारसूत्राचा एक केलेलं आहे की जे थ्रेडचं जे थिकनेस आहे
आणि जे स्टँडर्ड थ्रेड पाहिजे आणि मोर सप्लाय पाहिजे भारतामध्ये, त्यासाठीच आम्ही स्टँडर्डाइज्ड क्षारसूत्र आता अवेलेबल करत आहे आणि त्याचं मिशन पण एकदम हे झालं आहे आणि ते टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी आम्ही पाहत आहे त्याचं इंडस्ट्रीसाठी. फारच छान. सर, आता तुमच्या अजून दुसरा जो आवडतीचा विषय आहे कॅन्सर, त्याच्याविषयी आणि त्याच्यात काही जे संशोधन चालू आहे, स्पेशली तुमच्या संस्थेमध्ये जे संशोधन चालू आहे, नंतर PhDच्या रिलेटेड जे काम चालू आहे म्हणा, किंवा तुम्हाला जे अवॉर्ड्स वगैरे मिळाले किंवा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर म्हणा, आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणा, तर त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. हे आमचं जे इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल आयुर्वेद रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, मुंबईमध्ये आहे. बरोबर. ते सिन्स 1986 पासून हे रिसर्च इन्स्टिट्यूट इथे आहे. ते हे पण रिसर्च इन्स्टिट्यूट रिसर्च आणि हेल्थ सर्व्हिसेस दोन्हीमध्ये करते. आणि रिसर्चमध्ये मेन की आम्ही कॅन्सर रिसर्च जास्ती आहे. बरं. कॅन्सर आणि NCD अँड अदर्स. आणि हेल्थ सर्व्हिसेसमध्ये OPD आहे, IPD आहे, आमचं पंचकर्मा आहे, फिजिओथेरपी आहे आणि वेल इक्विप्ड लॅब आहे आमचं. आणि 25 बेडचं आमचं हॉस्पिटल आहे. आणि आम्ही खूप चांगला पेशंट्स आहे तिथे. आणि आम्ही कॅन्सरवर जास्तीत जास्त आम्ही रिसर्च चालू आहे. आणि ते ज्या इन्स्टिट्यूटचं जे मॅन्डेट आहे, मॅन्डेटचं तरी कॅन्सरच आहे. आणि पब्लिक ओरिएंटेड पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स पण आम्ही घेतो त्याच्यासाठी. आणि हेल्थ सर्व्हिसेस पण घेतो. हे सर्व्हिसेस आहे आमचं मेनली. आमच्याकडे रेफरन्स लायब्ररी आहे. बरं. ते कोणी पण येऊन आमचा रेफरन्स लायब्ररी वापरू शकतो तसा आमचा हे आहे. फारच छान. आणि सर, तुमचे अवॉर्ड्स विषयी पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे की कुठकुठल्या अवॉर्ड्स मिळाले आहेत, रेकग्नेशन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. शेवटची 1-2च मिनटं बाकी आहेत आपल्याकडे, तर त्याविषयी थोडं. आणि जाता जाता तुम्हाला जे काही टेक होम मेसेज द्यायचं आहे तो पण या प्रश्नाला जोडून तुम्ही देऊ शकता. मी हे सांगू शकतो की आमचं जे वर्क आहे, बरोबर, जे कॅरिकमध्ये जे वर्क करते, बरं, जसे आयुष अवॉर्ड बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड भेटलेले आहे कॅन्सरसाठी बरं, डॉक्टर मनोहर गुंडेट्टी आणि सगळ्या टीमला. बरं, ते चांगला हे अवॉर्ड आहे आमच्या इन्स्टिट्यूटसाठी. बरं. तसंच आमचा राजभाषा कीर्ती पुरस्कार पण अवॉर्ड भेटलेला आहे आमच्या इन्स्टिट्यूटसाठी. छानच, अभिनंदन. ते हिंदीचं आम्ही कार्यक्रम आणि हिंदीचं कार्यकार करण्यासाठी ते माननीय राष्ट्रपती महोदयचं प्रणव मुखर्जीचं हातातनं आम्हाला भेटलेलं आहे 2016 आणि डिफरंट अप्रिशिएशन सर्टिफिकेट्स पण खूप भेटलेलं आहे. आता सध्या आमचं जे माननीय राज्यपालजी त्याचा हातातने आता अप्रिशिएशन सर्टिफिकेट भेटलेलं आहे. आणि DY पाटीलचं जे याचं हातातून आम्हाला ते अवॉर्ड भेटलेलं आहे. बरोबर. जे डिफरंट अवॉर्ड्स आहे आणि डिफरंट आम्ही जस्ट आता रिसेंटली आम्हाला राष्ट्रपती बघू शकतो फोटोज मध्ये. फारच छान. गव्हर्नर साहेबांकडून आणि राष्ट्रपती साहेबांकडून मिळालेले. सर, जाता जाता टेक होम मेसेज थोडक्यात एका वाक्यात मी हे सांगायला इच्छित आहे की आपला जे पुराण शास्त्र जे आहे, बरं, त्याचा परत तुम्ही वापर करा. आणि आयुर्वेदाचा प्रगती, बरोबर, आणि आयुर्वेदाचा प्रसार, बरोबर, आणि प्रचार, आणि तुम्ही आयुर्वेदाचा उपयोग घरगुती मध्येच नाही, बरोबर, पूर्ण याच्यामध्ये तुम्ही आयुर्वेदाचा वापर करा. सो ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदामध्ये जास्त तुम्हाला उपयोग होईल. काय साईड इफेक्ट नाही आहे, काय कॉम्प्लिकेशन नाही आहे. तुम्हाला सगळा तुम्ही आयुर्वेद वापरलं तर आम्हाला खूप आनंद होईल. बरं, धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, तर आमच्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद, आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सह्याद्री वाहिनीकडून, आरोग्य संपदाच्या टीमकडून आणि सर्व प्रेक्षक मित्रांकडून. आणि मित्रांनो, हरिनामाने आपण सुरुवात केलेली कार्यक्रमाची, तर हरिनामानेच आपण अंत करूया कार्यक्रमाचा. कारण म्हणतात अंत मती सुगती. तर ज्ञानोबा माऊलींची एक ओळ म्हणतो, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचे सुलभ रामकृष्ण, वाचे सुलभ रामकृष्ण. तर आजच्या भागात इथेच थांबूया. पुढल्या भागात एका नवीन विषयासह पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. धन्यवाद, नमस्कार.